या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। जिल्ह्यातील आजी माजी सैनिक, युद्ध विधवा, वीर मातापिता, माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबितांना मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे विधी सेवा चिकित्सा कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षात शासकीय सुट्ट्या वगळून मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरिता विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये ॲडव्होकेट विद्या निकम, ॲडव्होकेट धनश्री कोळेकर, ॲडव्होकेट प्रशांत मिसाळ यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी माजी सैनिक, युद्ध विधवा, वीर मातापिता, माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी सुभाष बाबू बेजरे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे कार्यरत आहे। जिल्हा सैनिक कोल्हापूरच्या वतीनं नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी म्हणजे नालसाच्या अंतर्गत काही विधिज्ञ म्हणजे लॉयर, वीर परिवार किंवा माजी सैनिक सेवारत आहेत त्यांच्या परिवारासाठी काही अडीअडचणी असतील तर त्या कव्हर करण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक वकील नियुक्त केले गेलेले आहेत आणि याचे उद्घाटन 14 ऑगस्ट 2025 रोजी झालेलं आहे। तदनंतर आज तागायत ज्या ज्या परिवारांनी त्याची मदत केली पुढे पण भविष्यामध्ये या लोकांनी याच पद्धतीचे मार्गदर्शन या नालसातर्फे घ्यायचं आहे। त्यासाठी आज घडीला आमच्याकडे 3 विधिज्ञ आलेले आहेत। सोमवार आणि मंगळवार रोजी माननीय ॲडव्होकेट विद्या संजय निकम या सोमवार व मंगळवारी असतील। बुधवार व गुरुवार दिवशी ॲडव्होकेट धनश्री कोळेकर मॅडम असतील आणि शुक्रवारी माननीय ॲडव्होकेट श्री प्रशांत सुरेश मिसाळ हे येतील। या कार्यालयाच्या वेळेमध्ये ज्यांना कोणाला माजी सैनिकांना काही अडीअडचणी असतील किंवा विधी संदर्भामध्ये त्यांना सल्ला घ्यायचा असेल त्यांच्याकडून मोफत मार्गदर्शन केलं जाईल आणि याचा जास्तीत जास्त फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वीर परिवार, वीर माता, वीर पिता किंवा माजी सैनिक किंवा अवलंबित आहेत त्यांनी घ्यावं असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी केलेलं आहे। तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा।